अभंग हा तुकोबरांचा आहे. 4 चरणाचा अत्यंत प्रसिद्ध असलेला, सर्वांच्या पाठ असलेला असा अभंग आहे. या अभंगातून महाराजांनी हनुमंतरायाचं वर्णन केलं आहे आणि आपल्या अंतःकरणातील एक मागणी व्यक्त केलेली आहे की हे हनुमंता, हे देवा, आम्हाला भक्तीची वाट आम्हाला दाखव. काय आहे भक्तीच्या वाटा, आम्हाला तुम्ही सांगा, दाखवा. अशा प्रकारची मागणी हनुमंतरायाकडे केलेली आहे. आणि ही मागणी करत असताना हनुमानराय म्हणजे रुद्र आहे, महारुद्र आहे. तुका म्हणे रुद्रा महारुद्र आहे. आणि रुद्र किती आहेत? 11 आहे. रुद्र किती आहेत? 11 रुद्र आहेत. त्यामुळे अभंगामध्ये हनुमंतरायाचं 11 पद्धतीनं वर्णन केलं आहे. 11 पद्धतीनं वर्णन केलंय. कोणाचं? हनुमंतरायाचं. कसं कसं ऐका. आधी सरळ सरळ शब्द उच्चार करून सांगतो. 11 पद्धतीनं वर्णन कसं आहे अभंगात ते सांगतो. तुकोबाराय सांगतायत, शरण शरण जी हनुमंता. शरण, आपण एकदा शरण जाण्यास योग्य आहात, एक वर्ण. शरण, आपण दोनदा शरण जाण्यास योग्य आहात, ते दुसरं वर्ण. ते एकदा दोनदा शरण जाणं म्हणजे काय याचं विश्लेषण मी पुढे करणार आहे. दोनदा शरण का म्हटलंय याचं विश्लेषण मी पुढे करणार आहे. पण एकदा शरण जाण्यास आपण योग्य आहात एवढं बोलून तुकाराम महाराज थांबत नाही. दोनदा शरण जाण्यास आपण योग्य आहात. शरण शरण ते 2 पद्धतीनं झालं. जी हा शब्द अंतःकरणातला आदर व्यक्त करतो. आमच्या अंतःकरणामध्ये तुमच्या विषयी परम आदर आहे, आदर आहे. आदरणीयता या रूपाने वर्णन केलंय. जी हे 3रं वर्णन. हनुमंता, हनुमंता हे तर देवाचं नाव आहे. हे हनुमंता, आपण कसे आहात? एकदा शरण जाण्यास योग्य आहात, दोनदा शरण जाण्यास योग्य आहात, आपण आदरणीय आहात. शरण शरण जी हनुमंता. इथवरच आलो, तुझ आलो रामदूता. रामदूता, आपण रामाची दूत आहात, आपण रामाचे सेवक आहात, दास आहात. दास्यत्व भक्ती आपण केलेली आहे. हे 4थं वर्णन. काय भक्तीच्या त्या वाटा. भक्तीच्या वाटा काय आहेत हे तुम्हाला माहिती आहे. हे 5वं वर्णन. फक्त मोजत चला, किती झालं? 5. भक्तीच्या काय वाटा आहेत तुम्हाला माहिती आहे, 5वं वर्णन झालं. आणि मज दावाव्या सुभटा, याचा अर्थ भक्तीची वाट तुम्हाला केवळ माहितीच आहे असं नाही, तुम्ही दाखवू शकता. उपदेशक आहात. बरेच जणांना भक्ती करता येते, सांगता येत नाही. काही जण सांगतात, करत नाही. आपल्याला भक्ती कळते, माहिती आहे आणि आपण सांगू शकता, करता. मज दावाव्या सुभटा. किती झाले? मोजत चला का झाला? 6 झाले ना? 6. आता आणखी ऐका. शूर आणि धीर. किती झाले? 8. आपण शूर आहात, आपण धीर आहात. आणि स्वामी काजी तो सादर. स्वामी काज, काज म्हणजे काम. स्वामींचं कोणतंही काम करण्यासाठी आपण सादर आहात. किती झाले आता? 9. बरोबर. आता शेवटचं चरण. तुका म्हणे रुद्रा, आपण महारुद्र आहात, देवाचे अवतार आहात, भगवान शंकराचे अवतार आहात. रुद्रा. किती झालं? 10. अंजनीची या कुमरा. आपली माता अंजनी आहे, अर्थात आपण अवताराला येण्यासाठी अंजनी सारखं तप करावं लागतं. हे हनुमंतरायाचं वर्णन. आपण अंजनी मातेची कुमर आहात, हे शेवटचं वर्णन. 11 पद्धतीने या अभंगामध्ये हनुमंतरायाचं वर्णन तुकाराम महाराजांनी केलंय आणि सूचित केलंय. आमचे हनुमानराय म्हणजे 11 महारुद्र आहे. आमच्या चॅनल संत महिमाला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका. 11 पद्धतीने हनुमंतरायाचं वर्णन या अभंगात केलंय. 11 पद्धतीने केलंय. असे आपण आहात, असे आपण आहात असं वर्णन केलंय. आणि म्हणून तुम्हाला विचारतोय, काय भक्तीच्या त्या वाटा. ज्यांना भक्तीची वाट विचारली त्यांचा अधिकार सामान्य नाही. 11 पद्धतीने वर्णन करून सिद्ध केलंय. असे हनुमानराय म्हणून माझ्यासारखा, म्हणजे तुकोबाराय बोलताय, माझ्यासारखा एक संत, एक महात्मा सुद्धा हनुमंतरायाला भक्तीची वाट विचारतो, तेव्हा हनुमंतरायाचा अधिकार सामान्य नाही. तुकोबारायासारखे महापुरुष आज हनुमंतरायाला भक्ती विचारताय. कारण अशा हनुमंतराय 11 पद्धतीने वर्णनीय. ऐका. अशा हनुमंतरायाला शरणागती स्वीकारलेली. अशा हनुमंतरायाला तुकोबारायाला शरण जात आहे.
जीवाला शरण जावंच लागतं. शरण गेल्याशिवाय जीवात्मा कधीही दुःखातून मुक्त होऊ शकत